प्रत्येक वर्षी रत्नत्रयी एज्युकेशन सोसायटीमध्ये दशलक्षण पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते। याला पर्युषण पर्व असेही म्हणतात। या 10 दिवसांमध्ये जैन धर्मीय लोक व्रत, उपासना, दान, धर्म इत्यादी कार्यामध्ये आपला बराच वेळ घालवत असतात। आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आनंदलाल दादा दोशी आणि सचिव प्रमोद भैया दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तकी ज्ञानाबरोबरच या संस्काराची जोड देण्यासाठी आणि या उदात्त हेतूने त्यांनी दशलक्षण पर्वाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे मोठे कार्य करत आहेत। हे 10 दिवस 10 धर्माची माहिती सांगणारे आपले 10 शिक्षक वेगवेगळी माहिती याची सांगणारे आहेत। त्यातील 10 धर्म म्हणजे उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम आर्जव, उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम आकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य असे 10 दिवस आपण शाळेमध्ये साजरे करणार आहोत। आज दशलक्षण पर्वातला पहिला दिवस म्हणजे उत्तम क्षमा। क्रोधाचा अभाव म्हणजे क्षमा। क्षमा शब्द मानवी जीवनाची आधारशिला आहे। जो व्यक्ती क्षमा धारण करतो तो नेहमीच महानतेला प्राप्त होतो। क्षमा धर्म आपल्याला झुकण्याची प्रेरणा देतो। जीवनातील वैरभाव मिटवून प्रत्येक व्यक्तीला आपण क्षमा मागितली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने क्षमा केली पण पाहिजे। क्षमा वीरस्य भूषणम, वीर पुरुषांचं भूषण हे क्षमा आहे। ज्यांच्याजवळ क्षमारूपी शस्त्र आहे त्याला शत्रूला जिंकायला वेळ लागत नाही। बार बार तपाए और जलाने के बाद सोना अपनी चमक और सौंदर्य को नहीं छोड़ता, बल्कि जितना तपाया जाता है उतना ही उसका सौंदर्य खुलता है। बार बार घिसने पर चंदन अपनी स्वभाव को न छोड़कर सुगंध ही फैला देता है। गिनने के टुकड़े टुकड़े करने के बाद अपने मीठेपन को नहीं छोड़ता, उसी प्रकार क्षमावान व्यक्ति किसी भी आपत्ति से अपने स्वभाव से च्युत नहीं होता। मी सांगितलं की क्रोधाचा अभाव म्हणजे क्षमा धर्म आहे। क्रोध किती वाईट असतो आणि जीवनात क्रोधामुळे किती हानी होऊ शकते याची एक सुंदर गोष्ट मी या ठिकाणी सांगत आहे। मणिवत नावाचे एक देश होता आणि त्या देशामध्ये मणिवत नावाचा एक राजा राज्य करत होता। राजा मोठा विद्वान, बुद्धिमान आणि चतुर होता। दररोज तो पूजा, पाठ, दान, धर्म करायचा आणि त्याला पृथ्वीमती नावाची एक राणी होती। असंच एके दिवशी ती राणी राजाचे केस विंचरत असताना तिला राजाच्या डोक्यामध्ये एक पांढरा केस सापडला। तो पांढरा केस काढून राणीने राजाला दाखवला। तो पांढरा केस पाहताच राजाच्या मनामध्ये अनेक विचार येऊ लागले की आता आपली संन्यासाची वेळ आलेली आहे, संसारातून आता विरक्त होण्याची वेळ आपली आलेली आहे। मग तो आपला सर्व राज्यकारभार आपल्या मुलाच्या हातामध्ये सोपवतो आणि जंगलाच्या दिशेने तो चालू लागतो। असंच जंगलामध्ये जात असताना त्यांना अनेक मुनिराज भेटतात। त्यांच्याकडून तो राजा दीक्षा घेतो। दीक्षा घेतल्यानंतर ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते मुनिराज होतात। मग जंगलामध्ये विहार करत करत अनेक गावोगावी ज्ञानाचा प्रसार त्यांना करायचा असतो। मग असंच गावोगावी जात असताना एका उज्जैन नावाच्या शहरामध्ये ते मुनिराज निघाले होते। जाताना त्यांना थोडासा अंधार झाला म्हणून त्यांनी त्या गावाजवळच्या स्मशानभूमीमध्ये तिथंच थांबायचं ठरवलं। रात्रीची वेळ होती। मग ते मुनिराज त्या स्मशानभूमीमध्ये आत्मध्यान करण्यासाठी तेथेच थांबले आणि शांत जमिनीवर पडून ते आत्मध्यान करू लागले। रात्रीची वेळ, अंधार भयानक होता आणि त्या ठिकाणी एक मांत्रिक विद्या साध्य करण्यासाठी तेथे आला। त्याला एक चूल बनवायची होती आणि त्यासाठी 3 मुडद्यांची गरज होती। मग त्या मुनींना त्याने मुडदा समजला आणि 2 मुडदे त्यांनी दुसरीकडून ओढत आणले आणि त्यांची चूल बनवून त्याच्यावर त्यांनी एक भांड ठेवलं ते विद्या साध्य करण्यासाठी। तेवढ्यात मुनिराजांचा उजवा हात हलला। मग त्या मांत्रिकाला खूप भीती वाटली हात हल्ल्यानंतर। मग तो तिथून पळून गेला। पळून गेल्यानंतर ते जे भांड ठेवलं होतं हात हल्ल्यानंतर भांड खाली पडलं।
तर त्या गावातले लोक तिथून येऊ जाऊ लागले। त्यातल्या एका व्यक्तीनं त्या मुनिराजांना तशा अवस्थेमध्ये म्हणजे भाजलेल्या अवस्थेमध्ये पाहिलं। मग तो व्यक्ती मुनिराजांजवळ गेला, त्यांची विचारपूस केली। मग गावामध्ये एक जिनदत्त सेठ नावाचे मोठा व्यक्ती होता, त्यांच्याकडे तो व्यक्ती गेला आणि त्यांनी सगळा हा प्रकार स्मशानभूमीतला सांगितला की मुनिराजांना खूप भाजलेला आहे। मग जिनदत्त सेठनी त्या गावामध्ये वैद्य असतात, त्यांच्याकडे ते तात्काळ जातात आणि विचारतात की असं असं आपल्या गावामध्ये झालेलं आहे, तर या भाजण्यावर काय औषध आहे का। मग त्यांनी सांगितलं की सोमदत्त नावाचे सेठ आहेत, त्यांच्याकडं खूप गुणकारी असं तेल आहे आणि ते तेल लावल्यानंतर खूप म्हणजे आराम मिळेल त्या मुनिराजांना। मग ते जिनदत्त सेठ त्या सोमदत्त नावाच्या गृहस्थांच्या घरी गेले, तर ते गृहस्थ कुठेतरी बाहेरगावी गेले होते। घरामध्ये त्यांची पत्नी होती, तिचं नाव तुकारी होतं। मग घरी गेल्यानंतर त्यांनी सगळा प्रकार त्या सोमदत्ताच्या पत्नीला सांगितला आणि तेल देण्याची विनंती केली। त्यांच्याकडे तेल असं भरपूर होतं की घडेच्या घडे म्हणजे माठच्या माठ भरून ठेवलेले होते। मग तिनं त्यातला एक घडा त्यांना माठ घ्यायला सांगितला तेलाचा। ते तेल घेतलं आणि जिनदत्त सेठ पायऱ्या उतरून खाली येऊ लागले। तोपर्यंत पायऱ्या उतरताना त्यांचा पाय घसरला आणि तो तेलाचा घडा फुटल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं, पण आता त्या मुनिराजांना तेल नेल्याशिवाय तर पर्याय नव्हता। पुन्हा माघारी त्या तुकारी स्त्रीकडे आले आणि सांगू लागले ना, तेल नेल्याशिवाय तर पर्याय नव्हता। पुन्हा माघारी त्या तुकारी स्त्रीकडे आले आणि सांगू लागले की माझ्याकडून असं घडा फुटलेला आहे, मला दुसरा एक तेलाचा घडा पाहिजे आहे। ती म्हणते ठीक आहे, दुसरा पण घडा तुम्ही घेऊन जावा। दुसरा घडा घेतला। त्यांना एवढं दुःख झालं होतं की पहिला घडा त्यांच्या हातून फुटलाय हे त्यांच्या लक्षातच राहिलं नाही। पायऱ्या उतरत असताना पुन्हा त्या तेलावरून ते घसरले आणि दुसरा पण तो घडा तेलाचा पडला आणि फुटला। नंतर मग असेच तिसऱ्या वेळेला परत गेले। मग तिसऱ्यांदा तर खूप त्यांना त्रास व्हायला लागला की आता कसं मागायचं, कसं देतात का नाही या मनामध्ये त्यांच्या शंका येऊ लागल्या। तरी पण ती स्त्री काहीच बोलत नाही आणि देते। तिसरा घडा तेलाचा देते आणि म्हणते तुम्ही जा आणि तो मुनिराजांकडे पटकन घेऊन जावा, त्यांना आराम पडेल। मग त्याच्यावर ते जिनदत्त सेठ त्या तुकारी नावाच्या स्त्रीला म्हणतात की मी एवढं तुमचं नुकसान केलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही मला काहीच बोलला नाही, जरा सुद्धा तुम्ही क्रोधी झाला नाही, तुम्हाला राग आला नाही, एवढी सहनशीलता तुमच्यामध्ये आली कुठून। मग तेव्हा ती म्हणते की मला क्रोधाचं नाव जरी काढलं तरी माझ्या अंगावर शहारे येतात, माझं शरीर थरकाप होतं। मग ते जिनदत्त सेठ म्हणतात हे कसं काय असं होतं तुम्हाला, तर ती सांगू लागते की एका शहरामध्ये ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणांना 8 मुलं आणि 1 मुलगी होती भट्टा नावाची। ती भट्टा नावाची मुलगी म्हणजे मी, म्हणजे तिचं नाव तुकारी असतं। मग सांगितलं त्यांनी की ती दिसायला खूप सुंदर असते। तुकारी नावाची स्त्री जी पूर्वीचं भट्टा नाव असतं तिचं, ती दिसायला खूप सुंदर आणि बोलायला पण खूप अशी तेज असते। आणि त्या गावामध्ये ती लाडकी 8 भावंड आणि ती एकटी बहीण, खूप लाडकी अशी ती मुलगी असते। मग ती काही जरी झालं तिला तू नावाने जर कोण बोलवलं त्या गावामध्ये तिला इतका राग यायचा ना की ती सगळ्यांना भांडायलाच उठायची लगेच। मग वडील सुद्धा इतके कंटाळे तिच्या भांडणाला, इतके वैतागले की त्यांनी एक दिवशी काय केलं, गावामध्ये दौंडी पिटवली की माझ्या मुलीला कोणीही तू नावाने बोलवायचं नाही। मग गावातले लोक चिडले, अजूनच तिचं नाव मग तुकारी पाडलं, तुकारी। मग तुकारी नावाने सगळेच बोलवायला लागले। मग तर तिला खूप राग आला, अजूनच राग आला। मग लग्नाचं तिचं वय झालेलं होतं, लग्न करायला तिच्या ह्या स्वभावामुळे कोण तयार नव्हतं। मग त्याच गावामध्ये एक मुलगा त्या मुलीच्या वडिलापाशी आला, म्हणजे त्या तुकारीच्या वडिलापाशी आले आणि म्हणाले की मी त्या तुकारीशी लग्न करायला तयार आहे, यापुढे मी तिला कधीही तू नावाने बोलवणार नाही, अशी काय करतात तो मुलगा प्रार्थना करतो आणि मग त्या मुलाशी लग्न होतं। तो लग्न जशाशी झालं, तो मुलगा म्हणजे सोमदत्त। मग लग्न वगैरे झालं, सासरी खूप सगळं चांगलं ऐश्वर्य, धन दौलत सगळं सुरळीत चाललेलं असतं
आणि एक दिवस त्या तुकारीचा नवरा नाटक बघण्यासाठी गेलेले असतात ते, आणि नाटक बघून येताना त्यांना खूप वेळ होतो, खूप म्हणजे खूप वेळ होतो. मग तुकारी म्हणते की आज ह्यांना एवढा वेळ झालेला आहे, काही करून आपण आज दरवाजा उघडायचा नाही. मग ते परत आल्यानंतर, नाटक बघून आल्यानंतर ते दरवाजा वाजवतात, दरवाजा उघड, दरवाजा उघड. तरीही काय दरवाजा उघडायला तयार नाही. आतमध्ये लाल बुंद झाली होती, तिची आग म्हणजे झालेला उशीर बघून तिची आग पायापासून डोक्यापर्यंत गेली होती. मग पुन्हा खूप वेळा म्हणतात की तू दरवाजा उघड, दरवाजा उघड, पण ती काही दरवाजा उघडायला अजिबात तयार नव्हती. पण शेवटी त्यांनाही राग आला, तिच्या नवऱ्याला पण खूप राग आला. मग त्यांनी त्यांची प्रतिज्ञा विसरली आणि ते म्हटले तू दरवाजा उघडणार आहेस की नाही. मग तिने ऐकलं ते. मग ती उठली झोपेतून आणि कडी काढली आणि थेट घराच्या बाहेर, म्हणजे काय करते, तिचं काय चाललंय तिला अजिबात भान राहिलं नाही, कारण तू हा शब्द काय वापरला, नवऱ्याने वापरला. मग ती जंगलामध्ये जाते. जंगलामध्ये तिला चोर भेटतात, तिचं सगळं दागिने काढून घेतात आणि एका भिल्लाच्या हातामध्ये तिला सोपवतात. मग तो भिल्ला असतो तो पण वाईट नजरेचा असतो, तिचं शील बिघडवण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यामध्ये सौभाग्याने एक देवी अवतरती आणि तिला वाचवते आणि एका चांगल्या शेठच्या हातामध्ये देते. मग तो शेठजी होता तो पण वाईट नजरेचाच होता, कारण ही दिसायला काय होती, खूप सुंदर होती. मग तो पण तिच्याकडे वाईट नजरेने वगैरे बघायचा, पण तिने त्याला काय केला, प्रतिकार केला. मग त्या शेठने अशा ठिकाणी तिला दिलं की एक माणूस चादर बनवत होता आणि त्या चादरीवर रक्ताने डिझाईन करायचा. अशा माणसाच्या हातामध्ये त्या तुकारीला सोपवलं. मग तो माणूस काय करू लागला, चादरी तयार झाल्यानंतर हिच्या अंगातलं रक्त काढायचा आणि त्या रक्ताची डिझाईन चादरीवर काढू लागला. मग रोज रक्त काढून काढून हिच्यामध्ये अशक्तपणा आला. मग असेच एक दिवशी राजानं तिच्या भावाला दुसऱ्या देशात पाठवलेलं असतं आणि तो भाऊ जंगलामधून जात असताना तिला भेटतो. मग तिने सगळी हकीकत त्या भावाला सांगितली आणि भावाने मग त्या राजाला विनंती केली की माझ्या बहिणीला त्या लोकांच्या तावडीतून सोडवून आणा. मग तिला सोडवून आणतात घरी, नंतर नवऱ्याच्या घरी तिला घेऊन जातात. मग नवरा तिला माफ करतो, माफी मागते नवऱ्याची, तर नवरा तिला क्षमा करून टाकतो. मग त्यानंतर त्यांचं सगळं परत सुरळीत चालतं. मग तिनं सांगितलं की म्हणून माझा क्रोध मला किती घातक ठरला आणि आयुष्यामध्ये माझं किती नुकसान झालेलं आहे हे त्या शेठजीला सांगते. आणि मग शेठजी तिथून तेलाचा घडा घेऊन ते मुनिराजांकडे जातात, तेल लावतात आणि त्यांना बरं वाटतं. म्हणजे या गोष्टीतून मला एवढं सांगायचं आहे, क्रोध माणसाच्या जीवनामध्ये किती नुकसानकारक आणि घातक आहे. यासाठी आपल्याकडून काय चुकलं तर आपण लगेच तात्काळ क्षमा मागायची. क्षमा मागण्यामध्ये काहीच कमीपणा नसतो. आजचा हा धर्म हे सांगत आहे. आज जर माझ्याकडून या वर्षभरात कळत न कळतपणे कुणाच्या हृदयाला म्हणजे बोलताना ठेच लागली असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागते. जय जिनेंद्र. इथंच थांबते.